अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेये सब थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम्स किंवा त्याला कोरोलरीज असं सुद्धा म्हणतात. त्यामधला पहिला उपप्रमेय आहे, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. ऑल इन्स्क्राइब्ड अँगल्स इन वन आर्क आर कॉन्ग्रुअंट. ही सिद्धता आपल्याला सिद्ध करता येते. आपण एक सर्कल काढू. या सर्कलमध्ये ए बी सी हा एक कोन घेतला आपण. त्याचा अंतरखंडित कंस ए सी आहे आणि ए डी सी हा दुसरा घेतला, त्याचा देखील अंतरखंडित कंस एकच आहे. म्हणजे हे दोन्ही कोन ए बी डी या कंसामध्ये अंतर्लिखित झालेले आहेत. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे, या कंसाच्या निम्म हा कंस असतो ए सीच्या निम्म, तसेच ए सीच्या निम्म हा कोन आहे, हा कोन आहे. हे दोन्ही कोन एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं. सिद्धता तर पक्षसाध्य काही लिहायची काही लिहित नाही मी. अँगल माप कोन अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 माप कंस ए सी, तसेच माप कोन ए डी सी बरोबर 1/2 माप कंस ए सी. याला आपल्याला कारण लिहिता येईल अंतर्लिखित कोनाचे प्रमेय किंवा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम असं किंवा अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मग उजव्या बाजूची बेरीज करू आपण, किंवा बेरीज करण्यापेक्षा पहा, या दोन्ही विधानाची उजवी बाजू सारखी आहे, म्हणजेच डावी बाजू सारखी आहे राहणार. म्हणून माप कोन ए बी सी बरोबर माप कोन ए डी सी, म्हणजेच हे दोन कोनाची माप समान आहेत, म्हणजेच हे दोन कोन एकरूप आहेत. कोन ए बी सी एकरूप कोन ए डी सी हे आपलं साध्य झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एकाच कंसात दोन कोन अंतर्लिखित झालेले आहेत, ते दोन्ही कोन हे एकरूप असतात हे आपलं साध्य. कारण का ह्या दोघांचाही अंतरखंडित कंस एकच आहे. असे आपल्याला एक अंतरखंडित कंस असलेल्या अनेक आकृत्या काढता येतात. हे दोन कोन झाले. त्याचप्रमाणे अशा अजून एक कोन आपण काढू शकतो. हे तिन्ही कोन एकरूप, कारण का ह्या तिन्हीचा हा अंतरखंडित कंस एक आहे. त्याचप्रमाणे अजून काढू शकतो, त्याचप्रमाणे अजून काढू शकतो. आपण अनंत असंख्य कोन आपण या ठिकाणी काढू शकतो. हे सगळ्याचा हा कंस अंतरखंडित कंस सारखाच असल्यामुळं या सगळ्याचे माप समान असतात, म्हणजे हे सगळे कोन एकरूप असतात. हा उपप्रमेय आपण सिद्ध केलेला आहे. हा दुसरा उपप्रमेय आहे सब थेरम. अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन काटकोन असतो. आता पहा, हे एक वर्तुळ आपण काढलं, हा व्यास काढला, तर इकडचा अर्धवर्तुळ म्हणजे याचं माप 180 होईल आणि इकडचं अर्धवर्तुळ म्हणजे याचं माप 180 होईल. याच्यामध्ये अर्धवर्तुळामध्ये जो कोन अंतर्लिखित झालेला आहे त्या 180च्या निम्मा म्हणजे 90 अंश होईल. म्हणजे कोन ए बी सी बरोबर 1/2 माप कंस ए सी. माप कंस ए सीचा 180 आहे, म्हणून जर आपण कटाकट केली तर माप कोन ए बी सी बरोबर 90 आपल्याला मिळते. म्हणजेच
अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोन हा 90 मापाचा असतो, म्हणजेच काटकोन असतो, हे सिद्ध होते. आपण याला पूर्वी व्यासाने केलेला कोन सुद्धा म्हणत होतो, व्यासाचा गुणधर्म सुद्धा म्हणत होतो. व्याख्या आपण पाहू. चक्रीय चौकोन, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. व्याख्या: चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. म्हणजे ऑल फोर vertex of quadrilateral is on circle, then it is called cyclic quadrilateral. हे वर्तुळ आहे. या वर्तुळावर आपण एक वर्तुळावर शिरोबिंदू असलेला असा चौकोन जर काढला, तुम्ही चौकोन कोणत्याही प्रकारचा काढू शकता. ABCD हे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर आहेत, म्हणून आपण त्याला चक्रीय चौकोन असं म्हणतो. ही आली व्याख्या. तर ह्या चक्रीय चौकोनावर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये एक प्रमेय, महत्त्वाचा प्रमेय आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक कोन असतात. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी अँगल्स, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. हे पक्ष लिहिला आपण. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन दिलेला आहे आपल्याला आकृतीमध्ये पहा. साध्य माप कोन ADC प्लस माप कोन ABC बरोबर 180. ADC ABC या दोन कोनाची माप 180 बेरीज 180, किंवा DAB माप कोन DAB प्लस माप कोन DCB बरोबर 180. DAB प्लस DCB बरोबर ह्या दोन कोनाची मापाची बेरीज 180. कोणताही एक आपण साध्य करू. सिद्धता किंवा प्रूफ इन फिगर किंवा आकृतीमध्ये अंतर्लिखित कोनाची प्रमेय वापरू. माप कोन DAB किंवा हा घेऊ, ADC घेऊ, कोणत्या घेता चालते. ADC बरोबर 1/2 माप कंस. आता हा ADC बघा, हा ADCचा अंतरखंडित कंस कोणता आहे? ABC आहे. कंस ABC किंवा आर्क ABC म्हणा. तसेच ADC घेतला. आता कोण ABC घेऊ, सम्मुख कोण ABC बरोबर 1/2 माप कंस. याचा माप कंस कोणता आहे? ADC आहे. ADC याला कारण लिहू आपण अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. डाव्या बाजूची बेरीज करू, उजव्या बाजूची बेरीज करू. माप कोन ADC प्लस माप कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ABC प्लस 1/2 माप कंस ADC. 1/2 कॉमन काढू. 1/2 कॉमन काढला तर कंसामध्ये काय राहील? माप कंस ABC प्लस माप कंस ADC. परंतु 1/2 ला 1/2 ABC म्हणजे इथून इथपर्यंत आणि ADC म्हणजे हे इथून इथपर्यंत, म्हणजे पूर्ण वर्तुळ येत आहे. म्हणजे या दोघांची बेरीज म्हणजे पूर्ण वर्तुळ. पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असतं, म्हणजे गुणिले 360 लिहू आपण. त्याला जर संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला 300 भागातला तर 180 येईल, म्हणजेच हा 180 आला. म्हणजेच काय आला आपल्याला? माप कोन ADC प्लस माप कोन ABC बरोबर 180. म्हणजेच 180 बेरीज म्हणजेच हे दोन कोन कसे आहेत? पूरक कोन आहेत. हे आपलं सिद्ध होते. त्याचप्रमाणे आपल्याला नंबर 2चं सुद्धा साध्य सिद्ध करता येते, कोन बदलून घेतले तर. अशा प्रकारे ही आपण सिद्धता शिकलेली आहे. पुढचा एक उपप्रमेय आहे. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. म्हणजे हा चक्रीय चौकोनाचा हा बाह्य कोन आपण काढलेला आहे. हा बाह्य कोन
हा या कोनाशी आपल्याला एकरूप दाखवायचा आहे. तर पहा साध्य आपला आहे माप कोन DEC, सॉरी माप कोन एकरूप दाखवू आपण. कोन DEC एकरूप कोन BAD, DCA DCE एकरूप BAD, हे दोन कोन आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. सिद्धता किंवा प्रूफ इन फिगर आकृतीत. आता आपण प्रमेय पाहिला, समूह कोनाची बेरीज 180 अंश असते, पूरक असतात. म्हणून माप कोन BAD प्लस माप कोन DCB बरोबर 180. याला एक नंबर देऊ. याला आपण चक्रीय चौकोनाचे प्रमेय असं कारण देऊ शकतो आपण. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. त्यानंतर इथं आपण रेषी जोडी वापरू. ही रेषी जोडीतील दोन कोन आहेत, दोघांची बेरीज 180. माप कोन DCB प्लस माप कोन DCE बरोबर 180. याला दोन नंबर देऊ. 1 व 2 मध्ये उजवी बाजू 180 180 समान आहे, म्हणजे डावी बाजू समान असली पाहिजे. म्हणून माप कोन BAD प्लस माप कोन DCB बरोबर माप कोन DCB प्लस माप कोन DCE. आता ह्या समीकरणामध्ये दोन्ही बाजूचं समान जे आहे ते बघून टाकू आपण. हे DCB इकडचं DCB बघून टाकलं. मग काय आलं, माप कोन BAD बरोबर माप कोन DCE आलं. म्हणजे या दोन कोनाची माप समान आहेत, म्हणजेच हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणून कोन BAD एकरूप कोन DCE, म्हणजेच हे साइड बदलून घेऊ. कोन DCE एकरूप कोन BAD. अशा प्रकारे बाह्यकोनाचा चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्याशी संलग्नित असलेला हा कोन आहे. या संलग्नित कोनाच्या विरुद्ध कोनाशी, सम्मुख कोनाशी एकरूप असतो, हे आपलं सिद्ध केलेलं आहे. समजलं? विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक उपप्रमेय आहे. वर्तुळाच्या जीवा एकमेकींना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्या जीवामधील कोनाचे माप त्या कोनाने अंतर्खंडित केलेला कोन व त्याच्या विरुद्ध कोनाने अंतर्खंडित केलेला कोन यांच्या मापाच्या बेरजेच्या निम्मे असते. हा उपप्रमेय आपण सिद्ध करणार आहोत. आकृतीत पहा, आपण आकृती काढलेली आहे. त्या दोन जीवा अंतर्भागामध्ये छेदलेल्या आहेत. आपलं साध्य आहे, साध्य किंवा टू प्रूफ. या कोणताही एक कोन घ्या, कोणत्या चारीपैकी कोणताही घेऊ शकता आपण. त्याला नाव देऊ आपण सेंटर P. CPA माप कोन CPA बरोबर 1/2 माप कंस AC प्लस माप कंस BD. हे आपलं साध्य आहे. हे साध्य आपण सिद्ध करू. हे साध्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक रचना करावी लागते. रचना BC जोडून घेऊ, CB जोडून घेऊ एक, किंवा रेखा CB काढा. सिद्धता किंवा प्रूफ इन फिगर किंवा आकृतीत आपल्याला एक छोटा त्रिकोण दिसतो बघा.
CPB हा त्रिकोण घेऊ आपण. या त्रिकोणामध्ये हा कोण बाह्य कोण होतो, कोणता, APC किंवा CPA. कोण CPA हा त्रिकोण CPB चा बाह्य कोण आहे. म्हणून बाह्य कोणाचे माप हे दुरस्थ आंतरकोणाच्या बेरजे इतके असते. म्हणजे ह्या खुली मारलेले जे कोण आहेत त्यांच्या बेरजे इतके असते. माप कोण CPA बरोबर माप कोण BCP म्हणा किंवा D म्हणू शकतो आपण. BCD प्लस माप कोण CBA, त्याला आपण बाह्य कोणाचे प्रमेय असं कारण लिहू शकतो. परंतु माप कोण BCD या कंसाच्या निम्म होईल अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार. BD च्या निम्म होईल म्हणजे 1/2 माप कंस BD. तसेच माप कोण CBA बरोबर 1/2 माप कंस CBA च्या म्हणजे AC च्या निम्म होईल किंवा CA च्या निम्म. 1/2 माप कंस CA. याला कारण लिहा अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. मग या विधानामध्ये माप कोण CPA बरोबर या BCD च्या ठिकाणी आपण 1/2 माप कंस BD लिहू शकतो. 1/2 माप कंस BD प्लस CBA च्या ठिकाणी 1/2 माप कंस CA लिहू शकतो. मग हे 1/2 कॉमन काढू आपण. 1/2 कॉमन काढला तर माप कंस BD प्लस माप कंस CA म्हणजे माप कंस CPA बरोबर काय मिळालं आपल्याला, माप कंस CPA बरोबर 1/2 कंस BD माप कंस BD प्लस माप कंस AC हे मिळालेलं आहे. म्हणजेच जर दोन जीवा एकमेकांना अंतर्भागात छेदत असतील वर्तुळाच्या तर वर्तुळाजवळ होणारा कोन हा त्याने अंतरखंडित केलेला कंस व त्याच्या विरुद्ध कोनाने अंतरखंडित केलेला कंस या दोघांच्या मापाच्या बेरजेच्या निम्मे असते हे सिद्ध होते. तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषामधील कोनाचे माप त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते. आकृतीत पहा, याच्यावरून साध्य आपण लिहिलेलं आहे. माप कोन ABC बरोबर 1/2 कंसामध्ये माप कंस AC वजा माप कंस DE. हे सिद्धता आपण सिद्ध करू. आकृतीमध्ये हा कोन दिसतो आपल्याला AEC या कंसाच्या निम्म राहणार. माप कोन AEC बरोबर 1/2 माप कंस AC अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. त्याचप्रमाणे हा जो कोन आहे BACE माप कोन BAE बरोबर 1/2 माप कंस DE. याला दोघाला अंतर्लिखित कोनाचे प्रमेय हे कारण आपल्याला लिहिता येईल.
बाह्यकोनाचे प्रमेय वापरू आपण. बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार AEC कोन AEC हा त्रिकोण AEB चा बाह्यकोन होतो किंवा आहे. म्हणून बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार या बाह्यकोनाचं माप दुरस्थ आंतरकोनाच्या बेरजे इतकं असतं. म्हणून माप कोन AEC बरोबर माप कोन AEB दुरस्थ आंतरकोन म्हणजे ABC प्लस माप कोन BAE आता आपण हा जो BAE आहे तो या बाजूला घेऊन येऊ. काय होईल मग माप कोन AEC वजा माप कोन BAE बरोबर काय राहील माप कोन ABC राहील. आता बाजू बदलून घेऊ. हे या बाजूला लिहू, हे सगळं ह्या बाजूला लिहू. माप कोन ABC बरोबर माप कोन AEC वजा माप कोन BAE. आता या ठिकाणी AEC च्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येईल पहा 1/2 माप कंस AC लिहिता येईल. माप 1/2 माप कंस AC वजा BAE च्या ठिकाणी काय लिहिता येईल 1/2 माप कंस DE लिहिता येईल. मग ह्या दोघांतलं 1/2 कॉमन काढू आपण. 1/2 कॉमन काढलं तर काय राहील कंसामध्ये माप कंस AC वजा माप कंस DE हे राहील माप कोन ABC बरोबर. म्हणजेच जर दोन जीवा आणि त्यांना समावणाऱ्या रेषा जर वर्तुळाच्या बाह्य भागात छेदल्या तर बाह्य भागामध्ये होणारा जो कोन आहे या कोनाचं माप हे AC चं माप वजा DE चं माप या दोन कंसाच्या मापाच्या निम्म असतं. हे आपलं सिद्ध झालेलं आहे. हे आपलं साध्य आहे. दुसरं आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषामधील कोनाचे माप त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते. आकृतीत पहा, याच्यावर साध्य आपण लिहिलेलं आहे. माप कोन ABC बरोबर 1/2 कंसामध्ये माप कंस AC वजा माप कंस DE. हे सिद्धता आपण सिद्ध करू. आकृतीमध्ये हा कोन दिसतो आपल्याला AEC या कंसाच्या निम्म रानात. माप कोन AEC बरोबर 1/2 माप कंस AC अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. त्याचप्रमाणे हा जो कोन आहे BACE माप कोन BAE बरोबर 1/2 माप कंस DE. याला दोघाला अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. हे कारण आपल्याला लिहिता येईल. आता बाह्यकोनाचे प्रमेय वापरू आपण. बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार AEC
कोन AEC हा त्रिकोण AEB चा बाह्यकोन होतो किंवा आहे. म्हणून बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार या बाह्यकोनाचं माप दुरस्थ आंतरकोनाच्या बेरजे इतकं असतं. म्हणून माप कोन AEC बरोबर माप कोन AEB दुरस्थ आंतरकोन म्हणजे ABC प्लस माप कोन BAE आता आपण हा जो BAE आहे तो या बाजूला घेऊन येऊ. काय होईल मग माप कोन AEC वजा माप कोन BAE बरोबर काय राहील माप कोन ABC राहील. आता बाजू बदलून घेऊ. हे या बाजूला लिहू, हे सगळं ह्या बाजूला लिहू. माप कोन ABC बरोबर माप कोन AEC वजा माप कोन BAE. आता या ठिकाणी AEC च्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येईल पहा 1/2 माप कंस AC लिहिता येईल. हे माप 1/2 माप कंस AC वजा BAE च्या ठिकाणी काय लिहिता येईल 1/2 माप कंस DE लिहिता येईल. मग ह्या दोघांतलं 1/2 कॉमन काढू आपण. 1/2 कॉमन काढलं तर काय राहील कंसामध्ये माप कंस AC वजा माप कंस DE हे राहील माप कोन ABC बरोबर. म्हणजेच जर दोन जीवा आणि त्यांना समावणाऱ्या रेषा जर वर्तुळाच्या बाह्य भागात छेदल्या तर बाह्य भागामध्ये होणारा जो कोन आहे या कोनाचं माप हे AC चं माप वजा DE चं माप या दोन कंसाच्या मापाच्या निम्म असतं. हे आपलं सिद्ध झालेलं आहे. हे आपलं साध्य आहे.